नमस्कार. मी ज्ञानदीप फाउंडेशनचे डॉक्टर एस व्ही राधळे. आज मला आनंद वाटतो की सुनील माने, नवीन एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग कन्सल्टंट, आज आमच्याकडे इथं ज्ञानदीपमध्ये आलेले आहेत. त्यांनी मला सांगितलं की ते सायबरमधनं शिकलेले आहेत आणि माले या गावापासून जे कोल्हापूरच्या जवळच्या गावामध्ये काम सुरू केलं. आधी काही दिवस नोकरी केल्यानंतर त्यांनी आता स्वतंत्र कन्सल्टेशन सुरू केलेलं आहे आणि अल्पावधीत त्यांनी खूप चांगलं यश मिळवलं आहे. तर माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी थोडक्यात त्यांचा परिचय करून द्यायचा आणि सांगा की कशा पद्धतीने तुम्ही क्लायंट्सना भेटला, त्यांचा रिस्पॉन्स काय आहे हो आणि ह्याच्या पुढच्या काळात तुम्ही काय करणार आहे. हो सर, नमस्कार. मी सुनील माने. माझं गाव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माले हे आहे. मी MSc एन्व्हायरमेंट 2014 पासआउट आहे अंडर शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. माझा टोटल वेस्ट वॉटरमध्ये एक्सपिरियन्स आहे 10 ते 11 वर्ष. सध्या मी रिसेंटली गेले 3 महिन्यापासून स्वतःची एन्व्हायरमेंट कन्सल्टिंग चालू केलेले आहे. दॅट्स वेदिका एंटरप्राइजेस म्हणून. सो याच्यामध्ये माझ्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स, ट्रबल शूटिंग्स, ETP असतील, STP असतील, RO, WTP, सॉफ्टनर, MEE प्लांट्स, पूर्ण रियुटिलायझेशन ऑफ वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट या पद्धतीचं मी ट्रबल शूट अँड कन्सल्टिंग करतो. त्याचबरोबर त्या प्लांटचे ऑपरेशन अँड मेंटेनन्स AMC ह्या अशा प्रकारची आपण AMC पण घेतो. सध्या माझ्याकडे 3 महिन्यापासून साधारणतः 2 तरी एक ONM झालेले आहेत AMC जे ॲन्युअल असतात. त्याचबरोबर माझं एन्व्हायरमेंट मॉनिटरिंग रिलेटेड सुद्धा वर्क चालू आहे, लाईक वॉटर, एअर, GHG ग्रीन हाऊस गॅस इमिशन्स, स्टॅक इमिशन्स अशा पद्धतीचे आपण एन्व्हायरमेंट टेस्टिंग करून देत असतो. तसेच सोशल, एन्व्हायरमेंट अँड सेफ्टी इंडस्ट्रीयल विभागामध्ये आता सध्या सेफ्टी अँड एन्व्हायरमेंट दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो जे इंडस्ट्रियलायझर असतात त्या लोकांना काहीशी पुरेशी माहिती नसते. तिथे जाऊन मी स्वतः डोअर टू डोअर व्हिजिट करतो आणि त्या पद्धतीनं मार्केटिंगचं काम करण्याचा प्रयत्न करतोय. त्या लोकांना सांगतोय की सोशल रिलेटेड काय कंप्लायन्सेस करणं आवश्यक आहे, सोशल सस्टेनेबिलिटीज, एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटीज. त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला कशा पद्धतीने इम्प्रूव्हमेंट करता येईल, वॉटर ट्रीटमेंट प्लांट केल्यानंतर त्याचा झिरो डिस्चार्ज टू आउटसाइड ऑफ प्रिमायसेस या पद्धतीचं त्यांना टेक्निकल कन्सल्टिंग करतोय. त्याचबरोबर एनर्जी अँड वॉटर, हाऊ टू रिड्यूस दी एनर्जी अँड वॉटर कन्झम्पशन याच्यासाठी पण सर आपण चांगल्या पद्धतीनं. आता तुमचे जे क्लायंट्स आहेत, तुम्ही आता मगाशी मला म्हणाला 2 क्लायंट्स तुम्हाला चांगले मिळाले, कोण आहेत ते नाव? आता हे माझ्याकडे ज्या 2 ऑपरेशन अँड मेंटेनन्स आहेत त्याच्यामध्ये एक आपली इचलकरंजीमध्ये टेक्सटाईल प्रोसेस आहे. त्या टेक्सटाईल प्रोसेसची कॅपॅसिटी साधारणतः 2 लाख मीटर पर डे इतक्या पद्धतीचं ते टेक्सटाईल करू शकतात. 100% PC कॉटन, पॉलिस्टर अँड कॉटन आहे. त्यांचं जे आपला प्लांट आहे तो 3 MLD कॅपॅसिटीचा आहे. ETP 3 MLD आहे. RO 120 क्युबिक मीटर पर आवर आहे. सेकंड RO आहे तो 75 क्युबिक मीटर पर आवर आहे. पूर्ण डिझायनर प्लांट आहे, 100% ZLD अशा पद्धतीचा आहे. आणि दुसरा जो प्लांट आहे तो इचलकरंजीच्या बाहेर कर्नाटकमध्ये आपला प्रोसेसचाच आहे, टेक्सटाईल प्रोसेसचा. त्याचा सुद्धा ETP 800 KLD या पद्धतीचा डिझायनर आहे. त्याचं सध्या प्रोजेक्ट इरेक्शन वर्क कम्प्लीट झाले, कमिशनिंग पासून सर आपण चालवायला घेतलेलं आहे. ते सुद्धा एक अगदी चॅलेंजिंग वर्क आणि माझ्याकडे जवळपास 13 एन्व्हायरमेंट टेक्निकल लोक आहेत जी मी या फील्डमध्ये तिथे डेडिकेट केलेले आहेत. विशेष आहे की सर्व्हिस झाल्यानंतर शक्यतो स्वतः धंदा करायला नको वाटतं, कारण कायम महिना पगार येत असतो तो जातो. दुसरी गोष्ट रिस्क असते आणि एखादं काम अंगावर घेतलं की ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला माणसं मिळवायला लागतात. ती माणसं टिकायला पाहिजेत, ती माणसं व्यवस्थित वागायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी आपल्याला फायनान्स गोळा करावा लागतो. बरोबर. फायनान्स करणे आणि हे सगळं मॅनेज करणे हे मोठं कठीण काम असतं आणि तुम्ही सुरुवात केल्यापासून 3च महिन्यात एवढं यश मिळवलंय. नक्की मला आनंद वाटतो. याच्या पुढच्या काळात तुम्ही नक्कीच पुढं आणखी यश मिळवाल. तुम्हाला त्याच्यासाठी मेनली पॉल्युशन कंट्रोल बोर्डाचे ऑफिसर्स किंवा ॲनालिस्टिक करणाऱ्या ज्या संस्था आहेत, आता आपले डॉक्टर
खांबेंची निखिल लॅब आहे किंवा तुमचं कॉलेज आहे यांचा तुम्हाला नेहमी सपोर्ट मिळेल. आमची कल्पना अशी आहे, आम्ही ज्ञानदीप फाउंडेशनमध्ये आम्ही 2 मुख्य भाग घेतलेले आहेत. एक म्हणजे ग्रीन बिल्डिंग डिझाईन आणि एन्व्हायरमेंटल कन्सल्टन्सी. याच्यामध्ये आम्ही स्वतः नाही कन्सल्टन्सी करत, परंतु जे कन्सल्टंट आहेत त्यांना काही मार्गदर्शन पाहिजे तर ते आम्ही देऊ शकतो. याशिवाय तुमची स्वतःची वेबसाईट करायची असेल तर ती आम्ही करू शकतो. वेबसाईट करून तुमचं मोबाईल ॲप केलं की त्या मोबाईल ॲपमधनं तुम्ही तुमची माहिती सगळीकडे पाठवू शकता. तर तुमची समजा तुम्ही वेबसाईट केली स्वतंत्र तर ती आपण करू शकतो, अपडेट करू शकतो. त्याच्यात तुम्ही कोणालाही नुसता ॲड्रेस दिला तर तुम्हाला जाऊन सांगायला लागत नाही, फोटो दाखवायला लागत नाही, तुम्हाला काहीतरी माहिती देता येते. तर आम्ही वेबसाईट जवळजवळ 150 वेबसाईट आम्ही आत्तापर्यंत केलेल्या आहेत. 20 वर्ष आमची संस्था चालू आहे आणि आम्ही प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळी मराठीतून वेबसाईट सुरू करतोय. आता 8 जिल्ह्यांचे केले आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांच्या मराठीतून वेबसाईट करतोय आणि त्याच्यामध्ये आम्ही अशा जाहिराती घालणार आहे. आता माय मराठी म्हणून साईट आहे, तुम्हाला मी नंतर माहिती देईन त्याची. तर तुम्ही अशा रीतीने केलं. त्यात एन्व्हायरमेंटच्या म्हणजे 2 साईट्स आहेत. एक envis.org म्हणून एन्व्हायरमेंटची सगळी माहिती आहे आणि greentech.biz म्हणून आहे. ग्रीन टेक्नॉलॉजी एनर्जी आणि एन्व्हायरमेंट आणि रिअल इस्टेट या दृष्टीने ती आहे. या खूप मोठ्या साईट्स बरीच वर्ष चालू आहेत. आपल्या भोवतालच्या सगळ्या भागामधले इंजिनिअरिंग कॉलेजेसचे प्रोफेसर, कन्सल्टंट हे सगळे आपल्या त्याच्यात मेंबर आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही जरी मेंबर झाला तर तुम्हाला सगळ्यांशी संपर्क येईल आणि तुमचा बिझनेस चांगला वाढेल. नक्की. चांगलं हातात घेतलेलं उद्दिष्ट तुम्ही नक्की यशस्वी व्हाल असं मला वाटतं. धन्यवाद सर. धन्यवाद.